आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण. इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांचा राज्यसभेत गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. केंद्र सरकारनं कोविड-19च्या उपचारासाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर 12% वरून 5% केल्याचं अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांची लोकसभेत माहिती. आणि मुंबई गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते पुणे इथल्या पर्यावरण परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. पर्यावरण परिषद पुण्यात होत असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. पेट्रोल डिझेलच्या पर्यायांवर चर्चा होत असते. 100-200 वर्ष आपण एखादी गोष्ट वापरतो आणि त्यानंतर त्याला पर्याय शोधतो, हे योग्य नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. सरकार फक्त महाराष्ट्राचाच नाही तर देशाचाही विचार करतं. महाराष्ट्र हे दिशा देणारं राज्य असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात उद्योजकांनी गुंतवणूक करावी यासाठी गुंतवणूकदारांच्या मार्गातले अडथळे दूर करायचं काम राज्य सरकार करत आहे असंही ते म्हणाले. देशाच्या हिरे आणि दागिने उद्योग क्षेत्रामध्ये विकासाची पूर्ण क्षमता असून या क्षेत्राची निर्यात 25 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत अखिल भारतीय हिरे आणि दागिने स्थानिक परिषदेच्या प्रदर्शनात बोलत होते. कोविडोत्तर काळात जग व्यापारासाठी भारताला प्राधान्य देत असून जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची निर्यात 50% जाण्याची आवश्यकता असून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला त्याचा वाटा 40% असायला हवा असं ते म्हणाले. हिरे उद्योगातले कुशल कारागीर कमी मोबदल्यात उत्तम काम करत असून महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य राज्यांमधल्या कौशल्य वृद्धीमुळे देशात बनवलेल्या दर्जेदार उत्पादनाला जगभरात मोठी मागणी असल्याचं ते म्हणाले. नवभारताच्या निर्मितीत डिजिटल इंडियाचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या डिजिटल भारत योजनेमुळे प्रशासन कार्यात पारदर्शकता आली आहे असं त्यांनी सांगितलं. या पोर्टलचा लाभ उपग्रह वाहिन्या, FM वाहिन्या तसंच कम्युनिटी रेडिओ स्टेशन यांना होईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी व्यवसाय सरलता यावी या उद्देशानं सुरू केलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या योजनांतर्गत हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. हे सेवा पोर्टल वाहिन्यांना आवश्यक असणारी परवानगी, नोंदणी तसंच परवाना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सकाळी सदनाचं कामकाज सुरू होताच ते स्थगित करण्याची काँग्रेस, तृणमूल, डावे आणि द्रमुकच्या सदस्यांनी केलेली मागणी सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली. सभासदांना वित्त विधेयकावर चर्चा करण्याची संधी असून ते इंधन दरवाढीच्या विषयावर चर्चा घडवू शकतात असं नायडू यांनी सांगितलं. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. दुपारी 2 नंतर जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा पुन्हा विरोधी पक्षांनी गदारोळ सुरूच ठेवला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. तत्पूर्वी आसाम, केरळ आणि नागालँडमधून निवडून आलेल्या 6 नवीन राज्यसभा सभासदांनी शपथ घेतली. केंद्र सरकारनं कोविड-19च्या उपचारांसाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर 12% 5% आणल्याचं अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आयुष्मान भारत अंतर्गत केंद्र सरकारनं विविध विमा योजना लागू केल्या असून यापैकी 66% वाटा केंद्र सरकार उचलणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. ऊसतोड कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावं असा प्रयत्न करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पुणे इथं लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे असंही ते म्हणाले.
ऊस तोडणी करताना या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातल्या 13 जिल्ह्यातून येणाऱ्या 9 ते 10 लाख ऊसतोड कामगारांना पेन्शन, तात्पुरती घरं, विमा सुविधा देण्याबाबतही विचार करावा लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी टनामागे 10 रुपये याप्रमाणे साखर कारखान्यांकडून 110 कोटी आणि शासनाकडून 110 कोटी असे यावर्षी 220 कोटी उपलब्ध होतील, असंही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. ऊसतोड कामगार नोंदणी संकेतस्थळाचं उद्घाटन तसंच ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचं बोधचिन्ह आणि ऊसतोड कामगारांच्या व्हिजन डॉक्युमेंटचं यावेळी प्रकाशन झालं. समाजातल्या सर्व घटकांना शिक्षण मिळावं यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्षिक दीक्षांत समारंभात बोलत होते. शासन शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडेही लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत प्रत्येक ठिकाणी समान संधी मंडळ असायला हवं अशी शासनाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. महर्षी कर्वे शिक्षण संस्थेनं शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी सामंत यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केलं गेलं. पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील असा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. परब यांच्या हस्ते काल पुण्यात आयोजित पर्यायी इंधन परिषद रॅलीचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. वाहनांमुळे होणारं प्रदूषण हे पर्यावरण बदलामागच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. ही परिस्थिती बदलावी यासाठी आपल्याला पर्यायी इंधनाकडे वळावं लागेल, असं ते यावेळी म्हणाले. या अनुषंगानंच शासनानं इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणलं आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीशी संबंधित प्रत्येक उपक्रमाला राज्य सरकार प्रोत्साहन देईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात आज भाज्यांचे भाव वधारले. उन्हाचा तडाखा वाढल्यानं पालेभाज्यांचं उत्पादन जवळजवळ 25% कमी झालं आहे. बाजारात आज भाजीपाल्याचे 400 टेम्पो आले. नेहमी हीच आवक 600 टेम्पो इतकी असते. बाजारात आज लिंबाचे भावही वधारले. नवी मुंबई भाजीपाला बाजारात सध्या कर्नाटक, आष्टी, श्रीगोंदा इथून लिंबाची आवक होत असल्याची माहिती भाजीपाला बाजाराचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये जेएनपीटीकडे जाणाऱ्या 4 मार्गांचा लोकार्पण सोहळा कळंबोली सर्कल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील द्वाराचं भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई गोवा महामार्गावर झाडं कमी आहेत, त्यामुळे सर्व आमदारांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा, असं ते यावेळी म्हणाले. चिरनेर ते चौक या नवीन महामार्गाची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. नवी मुंबईत केवळ 13 ते 21 मिनिटात वॉटर टॅक्सीनं येता येईल, त्यामुळे इथं येणाऱ्या नागरिकांनी जलमार्गालाच प्राधान्य द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वनविभागानं 3 शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. व्याघ्र प्रकल्पाच्या गोठणे क्षेत्रात वाघांच्या गणनेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यात हे 3 शिकारी दिसल्यावर विभागानं ही कारवाई केली. हे 3 शिकारीच्या उद्देशानं शस्त्रासहित प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात घुसले होते. वनविभागानं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्ह्यात काल दरभंगाच्या दिशेनं जाणाऱ्या पवन एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 9 प्रवासी किरकोळ जखमी झाले, तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या 7 दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोहोचतील. भारत आणि नेदरलँडमधल्या राजनैतिक संबंधांचं हे 75वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा विशेष महत्त्वाचा आहे. गेल्या 7 वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमांमुळे आणि निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे. जगात रशिया युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक
अस्थिर वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 184 कोटी 65 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 83 कोटी 34 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना 2 तर 2 कोटी 21 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. राज्यात काल कोविड-19च्या 117 नव्या रुग्णांची नोंद झाली. 131 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 78,74,394 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 77,25,684 रुग्ण बरे झाले. मुंबईत काल कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 30 रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं नाहीत. 5 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल 43 रुग्ण बरे झाले. एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या मुंबईत 282 रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतला कोरोनामुक्तीचा दर 98% आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधी 15,042 दिवसांवर पोहोचला आहे. भारतीयांसाठीच्या आहारविषयक मार्गदर्शक सूचनांमध्ये लवकरच सुधारणा केल्या जाणार असून नव्या मार्गदर्शक सूचना येत्या 2 ते 3 महिन्यात जारी केल्या जातील, असं राष्ट्रीय पोषण संस्थेच्या संचालक डॉक्टर हेमलता यांनी म्हटलंय. त्या काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होत्या. निरोगी व्यक्तींसाठीच्या आहारविषयक सूचना प्रथमच सोप्या करण्यात आल्या असून त्या कमी शिक्षित व्यक्तीला देखील सहज समजतील, असं त्या म्हणाल्या. वर्धा जिल्ह्यातल्या देवळी इथं नुकत्याच पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातल्या विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातले पैलवान ज्ञानेश्वर गादेकर यांना विदर्भ केसरीची मानाची गदा मिळाली, तर सुदर्शन हरार यांना उपविदर्भ केसरीचा सन्मान मिळाला. या स्पर्धेच्या 70 किलो वजनी गटात अर्जुन गाडेकर तर 46 किलो वजनी गटात तय्यब पठाण विदर्भ चॅम्पियन ठरले. मुलींमध्ये आयुष्का पांडुरंग गादेकर या 12 वर्षीय स्पर्धकानं 63 किलो खुल्या वजनी गटात इतिहास रचत विदर्भ चॅम्पियनचा मान मिळवला. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे काल 3 दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या दौऱ्यात ते सिंगापूरचे वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांची भेट घेतील. भारत आणि सिंगापूर दरम्यानचे लष्करी संबंध आणखी दृढ करणं हा या भेटीचा उद्देश आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय. ऐकूया एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल आयडी आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण. इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांचा राज्यसभेत गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. केंद्र सरकारनं कोविड-19च्या उपचारांसाठी लागणारी औषधं आणि उपकरणावर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर 12% 5% केल्याचं अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांची लोकसभेत माहिती. आणि मुंबई गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.